कडे तो धन्यवाद तुर्तास आणि लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। बोलतायत खेळजत राळेगणसिद्धे। सिद्धीमध्ये आपण बघतोय आता उपोषणाला अण्णा हजारे यांनी सुरुवात केलेली आहे। लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आता आंदोलनाला बसलेले आहेत। आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसलेला आहे। अर्थात नेहमीप्रमाणे गिरीश महाजन यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र अण्णांनी काही दाद दिलेली नाहीये या सरकारला। अर्थात हे सगळं होत असताना उपोषणाला बसण्यापूर्वी अण्णांनी थेट घणाघाती टीका केलेली आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरतीच। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत खोटारडे आहेत असा घणाघाती आरोप अण्णांनी केला। आणि अण्णांशी आम्ही उपोषणापूर्वी खास बातचीत केली, ती देखील ऐकूयात। सुरुवातीला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे थोड्याच वेळात राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करणार आहेत। स्वतः अण्णा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अण्णा, अनेक वेळेस आपण उपोषणाला बसला, सरकारला पत्र व्यवहार केला, मात्र सरकार काही ऐकायला तयार नाही। आता उपोषण आपण सुरू करताय। सरकार आपल्या रस्त्याने जाईल, आम्ही आमच्या रस्त्याने चाललो। त्यांना काय योग्य दिसेल त्यांनी करावं, आम्हाला योग्य दिसतं आम्ही करू। पण या सरकारची वाटचाल हुकुमशहाकडे चालली आहे असं आपण वारंवार म्हणतात, नेमकं काय सांगाल? हे सरकार, नरेंद्र मोदी सरकार, संविधानाने जे संवैधानिक संस्था केल्या, लोकसभा, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय यांनी तर नरेंद्र मोदी सरकारला सांगितलं लोकपाल लोकनियम ऐकत नाही। ज्या अर्थी तुम्ही संवैधानिक संस्थेचं ऐकत नाही, त्या अर्थी ह्या देशाला तुम्ही हुकुमशाहीकडे घेऊन चाललात। हुकुमशाही कशाला म्हणायची? हीच तर हुकुमशाही आहे। संविधानाच्या आधाराने ज्या संवैधानिक संस्था तयार झाल्या त्यांचे आदेश पाळले पाहिजे सर्वांनी, हे पाळायलाच तयार नाही। म्हणून हे देश हुकुमशाहीकडे जाईल असा धोका वाटतो। आणि जर हुकुमशाहीकडे गेलं तर एवढं मोठं बलिदान झालं, त्याचं काय? ते व्हायला गेलं। म्हणून आम्ही हे ठरवलं की परत एकदा आणखी एक झालं तर काय बिघडलं। राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय झाला त्यावर आपण समाधानी नाही, आभार मानले? नाही, निर्णय घेतला ते राज्यातल्या, महाराष्ट्रात राज्यातल्या जनतेच्या वतीने आम्ही आभार मानले, पण तेवढ्यावरती कार्यभाग होणार नाही। जो निर्णय कॅबिनेटचा दिसतो, ज्या दिवशी कायदा होईल विधानसभेत त्या दिवशी खरा कायदा। गिरीश महाजन येत आहेत थोड्या वेळाने, त्यांना मी निरोप दिला, येऊ नका, तुमच्याच्याने प्रश्न सुटणार नाही, कारण चावी तुमच्याकडे नाही आहे, चावी दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीवाले ती चावी लावायला तयार नाही। पण तुम्ही येऊन काय फक्त येणार, बोलणार, जाणार, म्हणून तर उपोषण करा। मोदींना तुम्ही पत्रव्यवहार अनेक वेळेस केला, त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही आधी कौतुक करत होता, मात्र आता तुम्ही त्यांच्यावर टीका करताय। चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे। आजपर्यंत चांगलं करत आले, मी त्यांना वाईट कसं म्हणणार? कोणी मला वाईट म्हटलं तरी चालेल, पण चांगलं करणाऱ्यांची मी स्तुती करत गेलो। पण ज्यावेळेला आता दिसलं की लोकायुक्त, लोकपाल कायदा झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत करायला पाहिजे असं कायदा म्हणतो, आणि यांना 4 वर्ष झाले आणि मला आश्वासन दिले होते तरीसुद्धा पाळले नाही, म्हणून बोलायची पाळी आली। मला व्यक्तीपेक्षा देश महत्त्वाचा वाटतो, राज्य महत्त्वाचं वाटतो, समाज महत्त्वाचा वाटतो। मग आता उपोषणाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे? किती दिवस आपण उपोषणाला बसणार आहात? आता शरीरात प्राण आहे तोपर्यंत करा। आम्ही सरकारला अनेक वेळेला सांगत, अरे कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आम्हाला मान्य आहे, पण तो एवढा गाळात रुतलेला आहे, त्या गाळातून त्याला जर काढायचं असेल ना, फक्त एकदा माफ करा तुम्ही आणि स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट लागू करा, बस। हे 2 केलं ना, शेतकरी तुमच्याकडे परत कधी येणार नाही मागायला। मग आता उपोषण किती दिवस चालणार? शरीरात प्राण आहे तोपर्यंत। तर नक्कीच आपण पाहिलं की शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत उपोषण अण्णा सुरूच ठेवणार आहे। आता थोड्याच वेळात हे उपोषणाला सुरुवात होणार आहे, त्यामुळं आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. तर आपण बघतो कशा प्रकारे अण्णा आता आपल्या मतावरती ठाम आहेत, उपोषणावरती ठाम आहेत. त्यांनी उपोषणाला सुरुवात तर केलेली आहे आणि असं असताना आता मोदी सरकारवरती त्यांनी मात्र भाजप सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे आणि अशा प्रकारे देश हुकुमशाहीकडे नेला जाईल असं देखील अण्णांनी म्हटलं. अशी भीती अण्णांनी व्यक्त केली. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्याची दृश्य आहेत आणि आता अण्णा हजारे हे उपोषणाला बसलेले आहेत. शेतमालाला 1.5 पट भाव द्या असं ते म्हणतात. स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकरी कधी तुमच्याकडे परत येणार नाही असं अण्णांचं म्हणणं आहे. आणि थेट जाऊयात कुणाल जायकर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. कुणाल, अण्णांची समजूत काढायचा महाजनांनी खूप प्रयत्न केला मात्र ते काही यशस्वी झालेले नाहीयेत. आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल, काय सांगशील? नक्कीच वैभव, आपण बघितलं की गेल्या काही दिवसापासून गिरीश महाजन जे आहे ते राळेगण सिद्धीमध्ये 2 ते 3 वेळेस येऊन गेले. मात्र त्यावेळेला देखील अण्णांचं जे उपोषण आहे ते उपोषणावर ठाम राहिले. गेल्या वेळेला या ठिकाणी जे महाजनांनी पत्र दिलं होतं, मात्र पत्र देऊन सुद्धा सरकारला जाग आली नाही आणि अखेर आता पुन्हा एकदा राळेगण सिद्धीमध्ये सकाळी 10 वाजेपासून आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे. वैभव, सकाळी गिरीश महाजन जे आहे ते मुंबईवरून राळेगण सिद्धी इथे येण्यासाठी दाखल होणार होते, निघाले होते तिकडनं. मात्र त्या ठिकाणी त्यांना मध्येच थांबावं लागलं. अण्णांनी नकार दिला भेटीला. त्यामुळं महाजनांचा हिरमोड झालेला आहे आणि महाजन जे आहे ते पुन्हा आपल्या बंगल्यावरती गेलेले आहे. त्यामुळं आता अण्णा उपोषणावर ठाम आहे. आता सरकार यावर काय मार्ग काढतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करत नाही लोकपाल, लोकायुक्त असेल किंवा स्वामीनाथन आयोग असेल, तोपर्यंत आता मी उपोषणावर ठाम आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार अशी भूमिका आता अण्णांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता सरकार अण्णांपुढे नमतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आता ऐन लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे आता सरकारला मोठा या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण आता संपूर्ण महाराष्ट्रातून, देशभरातून लोक जे आहेत ते राळेगण सिद्धीला उद्या आणि आज संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहेत आणि देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे आंदोलन उद्यापासून सुरुवात होणार आहे. उद्यापासून आंदोलनाला सुरुवात होते. कुणाल तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे. मात्र उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी एक भाषण देखील दिलेलं आहे, ऐकूयात. म्हणून मी दूर राहिलो त्या संघटनापासून, पण आता मला जेव्हा दिसलं की ही संघटना प्रामाणिक आहे, इमानदार आहे आणि देशाचा समाजाचं हित जोपासणारी आहे, म्हणून आपण त्यांना बरोबर घेऊन आज त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीर पासून तर इकडे केरळ, प्रत्येक राज्यात आजचं आंदोलन सुरू झालंय हे तुम्हाला माहित नाही. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की आता उद्यापासून शक्य झाल्यास इथे टीव्हीचा कॅमेरा लावून तुम्हाला दाखवण्यात येईल कोणत्या राज्यात किती आंदोलन कसे चालले ते इथं पाहायला मिळेल. कोणत्या राज्यात काय काय आंदोलन चालले असं तुम्हाला पाहायला मिळेल की जम्मू काश्मीरमध्ये काय चाललंय, यूपी, उत्तर प्रदेशमध्ये काय, मध्य प्रदेशमध्ये काय, कर्नाटकमध्ये कसे आंदोलन चालले आणि त्याच्यामुळं हे जे आंदोलन चालले हे देशभर कसं आहे त्यासाठी आमचा मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना खर्चावर आधारित C250 हा भाव मिळावा. आज आत्महत्या का करतो? त्याला भाव मिळत नाही म्हणून करतो ना. तो कोणातरी कर्ज घेतो, बँकेचं कर्ज घेतो, साखरेचं कर्ज घेतो, खर्च करतो आणि मग टमाटर रस्त्यावर फेकतो, बटाटे रस्त्यावर फेकतो, दूध रस्त्यावर फेकतो, भाव मिळत नाही आणि मग कर्ज फेडायला पैसे नाही आत्महत्या करतो. म्हणून आपली मागणी ही आहे की C250 याप्रमाणे स्वामीनाथन कमिटीचा जो आयोग आहे त्या आयोगाप्रमाणे भाव मिळावे. दुसरा, शेतकरी एवढा गाळात फसलेला आहे, आज एवढा रुतलेला आहे तो लवकर निघणार नाही. त्याला ह्या गाळातून काढायचं असेल तर सरकारला आमचं म्हणणं आहे फक्त एक वेळेला त्याला कर्ज माफ करा, एक वेळेला तो परत तुमच्याकडे येणार नाही. एक वेळेला कर्ज माफ करा आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करा, बस. तर शेतकरी तुमच्याकडे परत येणारच नाही. पुढे सरकार
तुम्हाला माहित आहे या सरकारने उद्योगपतीचे किती पैसे माफ केले? 25 लाख करोड रुपये उद्योगपतीची कर्ज घेतलं, भरलं नाही, थकले नाही, काहींना माफ केलं, काही पळून गेले परदेशात आणि शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळाला. आमचं म्हणणं की ज्या शेतकऱ्याचं वय 60 वर्ष झालंय त्याला आता घरामध्ये आहे नाहीये, तो जगणार कसा पुढचं काळ? जवळ ज्या शेतकऱ्यांचं वय 60 वर्ष झालं त्याच्या घरात आहे नाहीये, अशा शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? 5,000 रुपये पेन्शन त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे मरेपर्यंत. घटना आमची घटना सांगते ना, एखादा शेतकरी उपाशी मरत असेल तर त्याची जबाबदारी सरकारवर, अशी घटना सांगते आम्हाला. त्या घटनेचं पालन तुम्ही केलं पाहिजे. तर अण्णा काय म्हणतात आपण ऐकलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये सरकारकडनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत गिरीश महाजन, मात्र अर्थात त्यांच्याही प्रयत्नांना यश येत नाहीये. मगाशी मी त्यांच्याशी फोन लाईन वरती बोललो. गिरीश महाजन काय बोलले ऐकूयात. की लोकायुक्त तुम्ही काय करत नेमत नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा काल आम्ही त्या ठिकाणी पूर्ण निर्णय केला. या समित्या नेमण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं राज्य असेल की ज्या ठिकाणी नवीन नियमानुसार आपण त्या ठिकाणी लोकायुक्तांची निवड ज्या ठिकाणी करणार आहोत. पण तो अण्णांचं अजून म्हणणं होतं की आपण स्वामीनाथन आयोग आम्ही तो सुद्धा लागू केला. शेतकऱ्यांना 1.5 भाव आता या ठिकाणी सगळ्या राज्यभरामध्ये मिळतोय. सबसिडीच्या बाबतीमध्ये ठिबकच्या त्यांचं असं म्हणणं होतं की ती जास्त दिली गेली पाहिजे. आपण 70% सबसिडी आता शासनाने त्या ठिकाणी त्याच्यावर ड्रीपवर त्या ठिकाणी देऊ केलेली. मला वाटतं अण्णांच्या ज्या महत्वाच्या मागण्या होत्या त्या जवळपास 80% आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता अण्णांचं म्हणणं लोकपालाच्या बाबतीमध्ये केंद्रामध्ये निर्णय झाला पाहिजे. मला आपलं सांगायला खरं म्हणजे सर्वांना कल्पना आहे की जवळपास 90% हा विषय मार्गी लागलेला आहे. चयन समिती झालेली आहे, त्याची अध्यक्ष कमिटी झालेली आहे, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नंतर चयन समिती ज्यातून निवड होते लोकपालाची ती सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये हे काम आहे. खरं म्हणजे गेल्या 50 वर्षापासून सगळे चाललेलं होतं. 50 वर्षामध्ये त्याच्यावर काहीच झालेलं नव्हतं. पण तो आमच्या सरकारने सुद्धा चांगला निर्णय बाबतीत घेतलेला आहे. आमची सकारात्मकता त्याच्यामध्ये आहे. अण्णांना जे वाटतंय तेच आम्हालाही वाटतंय. पण गिरीजी तुम्ही निघालात होता हेलिपॅडवरच परतलात असं ऐकलेलं आहे, त्यामुळे म्हणूनच विचारलं मी नाराज आहात का म्हणून. खरं म्हणजे अण्णांनी बसू नये असं कालही माझं बोलणं झालं होतं. थोडी सकारात्मकता अण्णांची होती, पण तो आज अण्णा म्हणले नाही मी बसणारच आहे. त्यांचे जे सगळे सोबत आहेत त्यांनी मला सांगितलं, सरपंच ते म्हणे की नाही अण्णांचा निर्णय झालेला आहे, अण्णा बसणारच. मी पुन्हा विनंती केली पण त्यांनी नकार दिला आणि त्यामुळे मी थांबलो. तरी आमची चर्चा सुरू आहे. 1-2 दिवसामध्ये निश्चित आम्ही अण्णांची समजूत घालू, अण्णांचे समाधान होईल आणि अण्णा उपोषण मागे घेतील. कारण त्याची तब्येत, त्यांचं वय बघता आपण आता सध्या अण्णांनी उपोषण न करणं. नक्कीच गिरीजी. मात्र मगाशी उपोषण सुरू करण्या अगोदर मीडियाशी बोलताना अण्णा असं म्हणाले की 4.5 वर्ष मी सांगून दमलो, एवढी पत्र लिहिली पंतप्रधानांना. मात्र आता आपण बघितलं की 2 दिवस अगोदर कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे. प्रचंड नाराज आहेत अण्णा यामुळे. नाही आता आपण मग मी सांगितलं तर तुम्ही आपण बघा की जवळपास 1968-70 पासून हा विषय चाललेला आहे. इतक्या वर्षात झाला का? कुणीच केला नाही. परंतु या सरकारने तरी सकारात्मकता दाखवली. थोड्या तांत्रिक बाजू होत्या, तिला विरोधी पक्ष नेते हो म्हणत नव्हते, त्याच्यामध्ये विधितज्ञ नेमणूक झाली होती, तांत्रिक अडचणी होत्या. परंतु तरी सुद्धा आता 90% सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि एक 10-15 दिवसामध्ये मला वाटतं आपणही बघतात वर्तमानपत्रात आजकालमध्ये आपण बघितलं असेल की आता एक 10-15 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागणारच आहे लोकपालाचा सुद्धा. आणि लोकांचा सुद्धा आपण निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं पहिलंही सरकार आहे भाजपचं की हे इतकं या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे, सकारात्मकता दाखवलेली आहे. आणि म्हणून आम्ही अण्णांना विनंती केली की अण्णा आता आपण उपोषणाला बसून तब्येत वगैरे उगाच खराब करू नये आणि आम्ही आपल्याला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करतो आहोत. म्हणून मला वाटतं की अण्णांना अजूनही आमची चर्चा सुरू आहे. त्याप्रमाणे मी पुन्हा अण्णांना दोन विनंती करेल आणि अण्णांना आम्ही विनंती करू की आपण उपोषण मागे घ्या. अगदी शेवटचा प्रश्न की हे सगळं होत असताना त्यांनी मोदींना पुन्हा एकदा टार्गेट केलेलं आहे आणि मोदी खोटं बोलले असं सातत्यानं अण्णा म्हणतायत. काय नेमकं कारण आहे? खोटं बोलले मी तेच सांगतोय की अण्णा इतके वर्ष झाले हा विषय चाललेला होता, कोणीही याला सकारात्मकता दाखवली नाही, कोणी हा प्रश्न मार्गी लावला नाही. हेच सरकार आहे आमचं भाजपचं, मोदीजीच आहेत किंवा देवेंद्रजीच आहेत की त्यांनी या बाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे. आपणही बघतोय की चयन समिती सगळ्या त्याच्यामध्ये त्याचं झालेलं आहे, त्याची निवड झालेली आहे. आता फक्त शेवटचं एक 15 दिवसाचं 10 दिवसाचं काम बाकी आहे. अन्यथा इतक्या वर्षामध्ये कोणालाही वाटलं नाही
काँग्रेस सरकारला तर कधीच वाटलं नाही की हे करावं म्हणून, पण आम्ही तरी ते केलेलं आहे. बरं. स्वामीनाथन आयोग इतके वर्ष झाले नुसतं धूळ खात पडलेला होता, कोणी बघितलं नाही, पण तो शेतकऱ्यांना आता 1.5 भाव उत्पादन खर्चाच्या हे देण्याचं काम आमच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. हे आपण बघतात. ठिबकवर आता 70% सबसिडी आपण देतो. शेतकऱ्यांच्या हिताच्या किती योजना आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आता अण्णांना जे अपेक्षित आहे ते आम्ही सगळं करतो आहोत. खरं म्हणजे हे थोडंसं अण्णांनी समजून जर घेतलं तर त्यांनाही निश्चित समाधान होईल. नक्कीच. मोदीजींना नक्कीच. उगाच बोलून किंवा सांगून खरं शेतकरी हिताचे निर्णय अण्णा जे अपेक्षित जी. आहे तेच हे सरकार घेत आहे. जी. आणि म्हणून अण्णांची आमची चर्चा सुरू आहे. आमची विनंती आहे त्यांनी अजून त्या ठिकाणी उपोषण मागे घ्यावं. मी उद्या परवा वाटलं परत त्या ठिकाणी जाऊन नक्कीच. त्याच्याशी बोलेल आणि उद्या परत त्याच्याशी बोलू. नक्कीच. आणि